पडळकर. काल परवा गोपीचंद पडळकरांनी एक विधान केलं आणि त्यांच्या विधानानंतर पवारांची राष्ट्रवादी त्यांच्यावरती तुटून पडली. त्यांनी जे विधान केलं त्याच्याशी आम्ही बिलकुलही सहमत नाही. परंतु त्यांनी केलेल्या विधानाचा तुम्हाला एवढा राग आला किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीला, राजकीय परंपरेला बाधा पोहोचली असं तुमचं मत आहे. मग गेली 60 वर्ष झालं तुम्ही प्रस्थापित म्हणून आमच्या मानगुटीवरती बसलाय. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि राजकीय परंपरेला ठेच पोहोचवत नाहीत का? अरे, विस्थापित घराण्यातला एखादा पोरगा जर स्वतःच्या स्वकर्तृत्वावर आमदार, खासदार, मंत्री होत असेल तर तुमच्या बुडाला आग लागायचे कारण काय? गोपीचंद पडळकरांनी जी भाषा वापरली त्याचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु एक विस्थापित घरातला पोरगा, गोरगरीब कष्टकऱ्याचा जर मोठा झाला स्वकर्तृत्वावर तर तुम्ही त्याला खाली ओढण्याचं काम करता हे तुम्ही विसरता का? आज सांगलीमध्ये जयंत पाटलाचं घराणं असेल, विश्वजित कदमांचं घराणं असेल, वसंतदादा पाटलांचं घराणं असेल, ही प्रस्थापित घराणं आहेत. आर पाटलांचं घराणं असेल, प्रस्थापित आहेत. कोल्हापूरला ते बंटी पाटलाचं असेल, महाडिकांचं असेल, छत्रपतींचं घराणं असेल, सातारचं राजे घराणं असेल, अकलूजचं मोहिते पाटलांचं घराणं असेल, मुंडे, महाजन, विखे, थोरात, अशी किती राजकीय घराणं आहेत जी गेली 60 वर्ष झाली या महाराष्ट्राच्या विस्थापित लोकांच्या मानगुटीवरती बसलेत. त्यांना तुम्ही कधी पाय उतार करणार आहात की नाही? की त्याच्यावरती तुम्ही काय बोलणार आहात की नाही? माझं तर स्पष्ट मत आहे की अमेरिकेमध्ये जशी अध्यक्षीय लोकशाही आहे की जिथं एखादा व्यक्ती अमेरिकेचा फक्त 2च वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, त्यानंतर तो त्याच्या राजकीय जीवनातून संन्यास घेतो. माझी भारतीय जनता पार्टीला एवढ्या मॅन्डेटनं त्यांचं आता सरकार आहे, त्यांनी एक राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करावी आणि ही प्रस्थापित नावाची भांडवळ जी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या मानगुटीवरती बसलेत ना, त्यांच्यासाठी एक कायदा करावा की महाराष्ट्र विधानसभा असेल किंवा भारतामध्ये कोणत्याही विधानसभा सदस्य असेल, लोकसभा, राज्यसभेचे सदस्य असतील, तो केवळ आणि केवळ 3च वेळा संसदेचा किंवा राज्याच्या विधानसभेचा, विधान परिषदेचा सदस्य होऊ शकेल असा कायदा करा. तेव्हाही प्रस्थापित लोक घरी बसतील. नाहीतर शिक्षण सम्राट, साखर सम्राट, उद्योग सम्राट, परत वरून राजकीय सम्राट 2-2, 3-3, 4-4, 5-5 पिढ्या यांच्या राजकारणात आल्या तरी सर्वसामान्य एखादा व्यक्ती काय बोलला की यांच्या बोर्डाला आग लागते लगे. महाराष्ट्र काय तुमच्या बापाच्या आहे का रे? म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा विस्थापित लोकांनी या प्रस्थापितांच्या विरोधात एकत्र आलं पाहिजे आणि विस्थापित लोकांनी एकत्र येऊन या प्रस्थापित लोकांना घोडा लावला पाहिजे. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी असेल तर त्याला तुम्ही 60 वर्ष झाले म्हणून सक्तीच तुम्ही सेवानिवृत्ती करता का? तर त्याचं वय झालं, तो तेवढा कार्यरत नाही वगैरे 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 वगैरे. तुम्ही 70-70, 80-80 वर्षाची, 85-85, 90-90 वर्षाची म्हातारी माणसं राजकारणात आहात. तुमचे मेंदू काय नासामधून वॉश करून आणलेत का रे? कधीतरी राजकीय संन्यास घ्या ना. सर्वसामान्य लोक मोठी होऊ द्या. गोरगरीब घरातले लोक मोठे व्हायला लागले की तुम्ही त्यांच्या खाली वाढण्याचं काम करता. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत, परंपरेत बसत नाहीत का?